जय शिवराय मित्रांनो खरीप हंगाम 2026 करता पीक पाहणीसाठी DCSMH ऍप्लिकेशन मध्ये सर्वेअर अर्थात सहाय्यक म्हणून नोंदणी कशी करावी याच्याबद्दल सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, नोंदणीबद्दल आपण माहिती घेतली, परंतु ही नोंदणी करत असताना बरेच सारे एरर येत आहेत। अशा प्रकारे विचारणा करण्यात आलेली आहे। यास्तव आज स्टेप बाय स्टेप समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला बिकम ए सर्वेअर या ऑप्शनवरती क्लिक करून हा अर्ज भरण्यासाठी यायचे, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं पहिलं नाव आणि आडनाव ही दोन्ही माहिती द्यायची, आधार नंबर, मोबाईल नंबर, ईमेल आयडी टाकून हे पूर्णपणे आपल्याला भरायचे। आता याच्यामध्ये पहिली ऑप्शन आहे आपलं नाव आडनाव भरायची, त्याच्यानंतर आपला आधार नंबर द्यायचा आहे। आधार नंबर देऊन बाजूला क्लिक केल्याबरोबर आपल्या मोबाईलवरती जो आधार संलग्न मोबाईल असेल याच्यावरती एक ओटीपी पाठवला जाईल। आलेला ओटीपी या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि व्हेरीफाय वरती क्लिक करायचे। आधार संलग्न मोबाईल वरती आलेला ओटीपी टाकून व्हेरीफाय केल्याबरोबर आपला आधार व्हेरीफाय होणार आहे। याच्यानंतर आपल्याला ईमेल आयडी व्हेरीफाय करायचा। आता खाली जो बॉक्स दिलेला आहे त्याच्यामध्ये आपला चालू असलेला ईमेल आयडी याच्यामध्ये एंटर करायचा आणि बाजूला क्लिक करायचे। आपल्या ईमेल आयडी वरती एक ओटीपी पाठवला जाईल। आता बऱ्याच जणांना या ठिकाणी एरर येतोय। जर आपल्याला ओटीपी प्राप्त झाला तर ओटीपी या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि जर ओटीपी नाही आला तर या ठिकाणी कॅन्सल करून पुढचे ऑप्शन आपल्याला भरायचे आणि नंतर मी सांगतो तुम्हाला ओटीपी याच्यामध्ये कसा टाकायचा आहे। याच्यानंतर खाली मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबरवरती सुद्धा सेम एक ओटीपी पाठवला जाईल। मोबाईल नंबरवरती आलेला ओटीपी टाकून आपल्याला याच्यामध्ये व्हेरीफाय करायचे। आता आपला आधार आणि मोबाईल व्हेरीफाय झालेला, ईमेल आयडी व्हेरीफाय झालेला नाही। याच्या व्यतिरिक्त आपली जी काही माहिती, आपला जो ऍड्रेस वगैरे असेल ती सर्व माहिती आपल्याला याच्यामध्ये भरायची आहे। गाव, आपला पोस्टल ऍड्रेस काय जो असेल तो, पिनकोड, याच्या खाली आपल्याला जिल्हा, तालुका, गाव निवडायचे, पिनकोड टाकायचे आणि याच्यानंतर कन्सर्ट द्यायचे। परंतु हे सर्व दिलं तरी आपल्याला पुढे जात नाही। आता आपल्याला परत एकदा ईमेल आयडीच्या बॉक्समध्ये क्लिक करून बाजूला क्लिक करायचे। आपल्या मोबाईल नंबरवरती व्हेरीफाय करण्यासाठी जो ईमेल ओटीपी आला होता तोच टाकायचा आहे। आपलं ऑटोमॅटिक या ठिकाणी व्हेरीफाय होणार आहे। हे व्हेरीफाय झाल्यानंतर आपण पाहू शकता आपल्याला पुढची स्टेप एनेबल झाली सबमिटची। या सबमिट वरती क्लिक करायचे। सबमिट वरती क्लिक केल्याबरोबर आपल्याला सांगितलं जाईल की आपल्या मोबाईलवरती आपला युजर आयडी पासवर्ड पाठवलेला आहे। आपल्याला मेसेजद्वारे युजर आयडी पासवर्ड आलेला आहे। तो युजर आयडी पासवर्ड घेऊन आपल्याला या ठिकाणी लॉग इन करायचे। यासाठी आपल्याला काय करायचं, DCSMH चं जे ऍप्लिकेशन आहे हे मोबाईल अँड्रॉइड ऍप्लिकेशन खोलायचे। याच्यामध्ये लँग्वेज सिलेक्ट करायचे। लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर पुढे आपल्याला सर्वेअर व्हा किंवा लॉग इन करा अशा ऑप्शन दिलेले आहेत। तर आपल्याला लॉग इन करावरती क्लिक करायचे। याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये सहाय्यक म्हणून लॉग इन साठी आत जायचे। याच्यामध्ये आपल्याला आपली माहिती द्यायची, जो आपला मोबाईल नंबर अर्थात युजर आयडी असेल आणि आलेला जो काही पासवर्ड आहे तो टाकून आपल्याला याच्यामध्ये लॉग इन करायचे। आता युजर आयडी आणि पासवर्ड टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला संकेतांक अर्थात ओटीपी जनरेट केला जाईल। आपल्या मोबाईलवरती आलेला ओटीपी खाली दिलेल्या बॉक्समध्ये एंटर करायचा आहे आणि सबमिट वरती क्लिक करायचे। ओटीपी टाकून सबमिट केल्याबरोबर आपल्याला या ठिकाणी लॉग इन करून घेतलं जाणार आहे। आता ही लॉग इनची प्रक्रिया सुरू झालेली आहे। आपण याच्यामध्ये पाहू शकता थोडासा वेळ घेणार आहे। याच्यानंतर आपल्याला साधारणपणे 5 मिनिटं, 10 मिनिटं किंवा 2-3 मिनिटाचा कालावधी याच्यामध्ये व्हेरिफिकेशनसाठी घेतला जाईल। हे पूर्णपणे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये लॉग इन मध्ये आतमध्ये एंटर केलेलं आहे। याच्यामध्ये आपल्याला एमपिन सेट करावं लागेल किंवा बायोमेट्रिक आपल्या या ठिकाणी सेट करावं लागणार आहे। बायोमेट्रिक ठेवायचं असेल तर बायोमेट्रिक ठेवू शकता। एमपिन ठेवायचं असेल तर एक 4 डिजिटचा एमपिन आपल्याला या ठिकाणी सेट करायचा आहे, जो आपल्याला लॉग इन करताना लागणार आहे। याच्यानंतर आपल्याला इंटिग्रिटीसाठी सांगितलं जाईल की याच्यामध्ये लोकेशन वगैरेची जी काही माहिती आहे ती मी एकदम काळजीपूर्वक करेल आणि याच्यानंतर आपल्याला पुढच्या प्रक्रिया सुरू होतील, ज्या आपल्याला वेळोवेळी पुढे तहसील कार्यालयाच्या माध्यमातून सांगितल्या जातील। धन्यवाद।